हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या टी आर रुपाली या यूट्यूब चॅनलवरती. लाईक शेअर सबस्क्राईब कंपल्सरी करायचं. असं गमतीचा भाग. चला तर आजचा बेत आहे पावभाजीचा. सगळ्या भाज्या मस्त स्वच्छपैकी धुवून घेतल्या, कट करून घेतल्या आणि कुकरमध्ये शिजायला घातल्या. तसं तर बिना पाण्यामध्येच ही भाजी शिजवण्यात जी चव आहे ती खूप भारी येते, पण थोडा पटकन स्वयंपाक उरकायचा होता म्हणून म्हटलं चला एक वाटीभर पाणी घालूयात. म्हणून मग थोडंसं एक ग्लासभर पाणी या भाजीमध्ये घालून घेतलं आणि 2 शिट्ट्या भाजीच्या काढून घेतल्या. मस्त भाजी बारीक गॅसवर शिजवून घेतली सुरुवातीच्या 2 शिट्ट्या आणि मग बंद करून ठेवला. तोपर्यंत बाकी सगळं वाटण वगैरे करून घेतला. त्यात आलं लसणाची पेस्ट किंवा छान कोथिंबीर, कांदा, टोमॅटो हे कापाकापी करून मस्त एकीकडे कढईत फोडणी घालून घेतली, जेणेकरून पटकन भाजी ओतता येते शिजवून झाली की. मग हे सगळं झालं की तोपर्यंत बाकीच्या गोष्टींची तयारी केली. जसं की पावांना सगळा बटर लावून घेतलं. मुलांनाच आज मदतीला घेतलं. जरा कांदा टोमॅटो वगैरे सगळं छान त्यांनी काकडी वगैरे चिरून मस्त डेकोरेट केली होती. हल्ली जरा शूटिंग वगैरे ह्या नादाने डेकोरेशनकडे जरा जास्तच मुलं लक्ष देतात की कशी डिश छान दिसेल. चला त्या निमित्ताने का होईना थोडा एक छान सुंदर दिसणं किंवा प्रेझेंटेशनचा हा एक सेन्स असतो ना, तो मुलांना नक्कीच छानपणे समजत आहे. भरपूर असं अमूल बटर घातलं की भाजीला जी चव येते ती मस्त खमंग असं पावभाजीचा वास घरात दरवळत होता. थोडासा आजच्या भाजीला जरा नॉनव्हेजचा वास असल्यासारखं झालेलं. मसाला थोडा बदलून बघितला, त्यामुळे घरचे काही मसाले घातलेत, त्यामुळे थोडीशी चव वेगळी आली, पण छान खमंग होती. म्हणजे एरवीची पावभाजी खाण्यापेक्षा असा काहीचा एक वेगळा प्रयोग करून पाहिला आणि तो छानच झाला. ही अधिश्रीने सजवलेली डिश, ही अमेयने सजवलेली डिश. अमेयाचं थोडंसं असं साधं सिंपल मस्त आहे आणि अधिश्रीचा मात्र काय, तो मुलींना सेन्स असतोच, कलरफुल डेकोरेशन छान करायचं. तसं असा एक सुंदर असा मस्त सगळ्यांनी मदत केलेला पावभाजीचा बेत आज संध्याकाळच्या जेवणात झाला. पोटभर ताव मारला. तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब.